माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ संत एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. अरण्यकांड भाग 18. राम म्हणाला, यावेळी चित्तशुद्ध पाहिजे. उमेने रामापुढे लोटांगण घातले. तिने आपले निजरूप घेतले. शिवाचे वचन तिला आठवले. राम अखंड सावधान असतो. तो फसणार नाही. तू जाऊ नको, तू मात्र फसशील. आता रामाला शरण जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तिने विचारले, रामा तू सीतेसाठी शोक का करतो ते मला कळले नाही. वृक्षांना पाषाणांना तो लिंगण का देतो तेही मला कळले नाही. तुझी निजस्थिती तरी काय मला सांग. काय राम म्हणाला, तुम्ही पतीचा सल्ला मानला नाही. अभिमान धरून माझी परीक्षा करण्यासाठी स्वतःचे रूप बदलून इथपर्यंत आलात. हे दोष असल्यामुळे माझी निजस्थिती मी तुम्हाला सांगणे कठीण. त्यावेळी पश्चातापाने उमेच्या नेत्रात अश्रू आले. तिने रामाला नमस्कार करून क्षमा याचना केली. तेव्हा राम प्रसन्न झाला. त्याने सांगितले, हे पा, माझ्या अवताराच्या वेळी माझे प्रत्यक्ष दर्शन मिळावे म्हणून अनेक ऋषी पूर्वीपासून वृक्ष पाषाण यांच्या ठाई आपल्या जाणीवेने प्रविष्ट झाले होते. मी येथे उन्हात येणार हे त्यांना माहीत होते. सीतेसाठी रडण्याच्या शोक करण्याच्या निमित्ताने मी त्या पाषाणांना वृक्षांना लिंगण देत आहे. त्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होऊन ते मुक्त होत आहे. त्यांना माहीत आहे की मी परब्रह्म परमात्मा. तुम्ही या बाबतीत शंका धरू नका. आता शिववचन ओलांडू नका. कोणाची अशी कपटाने परीक्षा घेऊ नका. एवढेच माझे सांगणे. उमा रामाला पूर्णपणे शरण आली. रामाने तिला आपल्या मानवी भावनांच्या लीलेचे रहस्य समजावून दिले. तो वेड्याप्रमाणे जे जे करत होता त्यात त्यांचा केवढा मोठा हेतू होता. त्याची भक्तासाठी स्वतः उन्हात हिंडत जाण्याचा त्याचा परमकृपाळू स्वभाव कसा होता याची उमेला ओळख पटली होती. त्याचवेळी लक्ष्मणालाही आपला बंधू राम हा खरोखरी परमेश्वर आहे हे लक्षात आले. तो धावत येऊन रामाच्या पाया पडला. दोघांचा निरोप घेऊन उमा परत कैलासात गेली. एकनाथ महाराज काय म्हणताय, ही उमेची कथा शिवरामायणातून घेतली. ती साधार आहे. हे म्हणतामुळे रामायणाची संख्या शतकोटी. रामायण आमचे म्हणून पूर्वी मानव नाग देवता यांच्यात कलह उत्पन्न झाला. आपले म्हणणे सांगण्यासाठी सारे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने रामायणाचे भाग करून ते तिन्ही वर्गांना वाटून देण्याची विनंती केली. शंकराने शतकोटी रामायणाचे 3 सारखे भाग केले. एक स्वर्ग, एक मृत्यूलोक व पाताळ यात देव मानव नाग यांना ते वाटून दिले. मात्र 2 अक्षरे बाकी उरली. शंकराने राम हे 2 अक्षरे नाम स्वतःसाठी ठेवले. अशा प्रकारे रामायणाचे सार सर्वस्व म्हणजे रामनाम. काय, रामायणाचे सार सर्वस्व म्हणजे रामनाम. एकनाथ महाराज म्हणतात, एकूण किती श्लोक, भरपूर, मोजता येणार नाही, अगणित. 10 अक्षरे एवढे प्रत्येक भाग झाला. मृत्यूलोकात एकंदर जी अनेक रामायणे त्यात एकूण एवढे श्लोक आहेत की रामायण हा जीवांचा विसावा होय. उमा परत महेशापाशी गेली. राम लक्ष्मण सीतेचा शोध करण्यासाठी वनात पुढे जाऊ लागले. काही काळ ते चालत राहिले. त्यांना वनात फार मोठ्या आकाराच्या पावलांच्या खुणा दिसल्या. त्या पावलांच्या खुणाजवळच सीतेच्या पावलांच्या खुणाही दिसल्या. तत्काळ राम लक्ष्मण भयभीत झाले. पळत त्या मोठ्या पाऊलखुणांच्या मागावर निघाले. तो त्यांना पंख तुटलेल्या जखमा झालेल्या स्थितीत पडलेला जटायू पक्षी दिसला. रामाला वाटले, हा राक्षस, याने सीतेला रक्षण केले. येथे बसला तो जटायू हे रामाच्या लक्षात आले नव्हते. त्याने धावत पुढे जाऊन त्याला विचारले, ए तू कोण? माझी सीता तूच खाऊन टाकली की काय? ठार मारतो मी तुला. सीतेला कोणीतरी भक्षण केले असावे हेच चित्र शोकग्रस्त रामाच्या मनापुढे भीतीमुळे उमटले होते. त्यामुळे रक्ताने भरलेला कोणीतरी जमिनीवर बसलेला आहे एवढेच दृश्य पाहून त्याचा तोच ग्रह झाला. पण जटायू क्षीण आवाजात म्हणाला, श्रीरामा प्रभो, मी धन्य झालो. मी तुमचे रक्षण करण्यासाठी आलेला जटायू. हे वाक्य कानी पडताच राम लक्ष्मण भांबावले. आपला केवढा गैरसमज झाला होता हे तात्काळ लक्षात येऊन राम पटकन जटायूजवळ बसला. जटायूला त्या स्थितीत त्याने कुरवाळले. काय झाले? तो असा घायाळ होऊन कसा पडला? रक्त कसे सांडले? तुझे पंख कसे तुटले? अरे रे रे, काही दशा झाली तुझी. अशा प्रकारे कळवळ्याने राम त्याला विचारू लागला. त्या जटायूने आपले एका राक्षसाशी सीतेला सोडविण्यासाठी असे युद्ध झाले. शेवटी त्याला घायाळ करून राक्षस आकाशमार्गे सीतेला घेऊन कसा गेला
त्याचा सर्व वृत्तांत क्षीण आवाजात सांगितला. त्या राक्षसाने जटायूला तुझे मरण कशात असे कपटाने विचारले. जटायूने आपले पंख तोडले तर मी मरेन असे खरे सांगितले. राक्षसाने मात्र खोटेच सांगितले. माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्याला जखम केली तर मी मरेन. त्याप्रमाणे जटायूने झडप घातली. त्याचा पायाचा अंगठा तोडण्याचा प्रयत्न केला, पण राक्षसाला काहीच झाले नाही. त्याच वेळी राक्षसाने जटायूचे पंख खडंगाने तोडले. हे सारे रामाला सांगून पुढे म्हटले, तो राक्षस म्हणजे रावणच होता हे मला माहीत आहे, पण कोठे गेला ते मला माहीत नाही. राम फारच शोक करू लागला. जटायू रामाला म्हणाला, रामा, तुझ्या कार्यासाठी माझे प्राण अर्पण होत आहे, हे माझे केवढे भाग्य. रामाने त्याला आपल्या मांडीवर त्याचे मस्तक ठेवून सावरून धरले. जटायूने राम नामाचा उच्चार करीत प्राणार्पण केले. राम लक्ष्मण यांना आणखी एक धक्का बसला होता. रामाने जटायूला परमगती दिली. त्याला नेण्यासाठी वैकुंठहून विष्णूचे दूत विमान घेऊन आले. जाताना रामाने त्याला सांगितले, जटायो, माझे पिता श्री दशरथ तुला स्वर्गात भेटतील. सीतेचे अपहरण झाले आहे, ही वार्ता तू त्यांना सांगू नये असे मला वाटते. स्वर्गातही त्याला दुःख होईल. जटायू उद्धार संपला. श्रीराम लक्ष्मण जटायूच्या प्राणांताबद्दल अधिकच शोक करीत पुढे निघाले. तोच लक्ष्मणाला अनेक अपशकुन होतोय हे लक्षात आले. आपल्यावर काहीतरी संकट येणार हे त्याने ओळखले. आणखी पुढे जाता तो त्यांना एक विचित्र प्रचंड गर्जना ऐकू आली. लहान मोठी झाडे कोणीतरी उपटून टाकीत आहे. पशु पक्षी घाबरून पळून उडून जात आहे असे दिसले. स्वापदे दीर्घ स्वराने आक्रोश करत होते. आणखी पुढे जाता तो त्यांना एक विचित्र महाभयंकर प्राणी दिसला. त्याचे नुसतेच धड होते, मस्तकच नव्हते. शरीर फार मोठे, मस्तक त्याच्या धडातच रुतलेले होते. पोटातच त्याला गोळे होते. ते गरगरीत मोठे अग्निसमान लाल होते. त्याचे पाय फार मोडलेले, धडाखाली दडलेले. त्याची हात मात्र खूप मोठे, खूप लांब. तो त्या हातांनी पशु उचलून त्याच्या पोटातच घालीत होता, कारण पोटातच त्याचे तोंड होते. त्याचे हात प्राण्यांना कसे पकडीत होते ते प्राण्यांना कळायत. तो त्यांना खाऊन टाकीत होता. रावणाने जे 8 बलाढ्य राक्षस राम लक्ष्मणांना मारण्यासाठी पंचवटीत पाठवले होते, त्यांना ह्या महादैत्याने असेच उचलून गिळंकृत केले होते. असो, राम लक्ष्मणाने त्याला पाहिले. त्याने राम लक्ष्मणाला पाहिले. त्या दैत्याने लक्ष्मणाला एक हाताने उचलले. तो रामाला उचलू लागला, पण राम फार जड झाला. त्यामुळे तो राक्षस रामाला हलवू सुद्धा शकेना. लक्ष्मणही जड झाला. त्या दैत्याचा देह म्हणजे फक्त कबंधच होता, म्हणून त्याचे नाव वही कबंध होते. त्याला राम लक्ष्मण कोण याची जिज्ञासा उत्पन्न झाली. त्याने लक्ष्मणाला तुम्ही कोण असे विचारले. तुमचे नाव स्थान नाही सांगितले तर मी तुम्हाला खाऊन टाकेन असे त्याने त्याला धमकावले. त्यावर रामाने असून त्याला आपण कोण हे सांगितले. तेव्हा त्या दैत्याने दोघांना आपल्या हाताने धरून आवळण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्मणाला सांगून रामाने खडंगाने त्याचा एक हात तोडला. त्याच वेळी लक्ष्मणाने त्याचा दुसरा हात तोडला. दोन्ही हात खाली पडले. त्याच्या मुठी ढिल्या पडल्या. लगेच दोघांनी त्या मुठीतून आपली सुटका करून घेतली. राक्षस ओरडू लागला. त्याला तोपर्यंत असे कोणी महावीर भेटले नव्हते. त्याने रामलक्ष्मणाची माहिती पुन्हा विचारली. त्याच्या तुटलेल्या बाहूतून वेदना होत होत्या, त्या नाहीशा झाल्या. त्याला आश्चर्य वाटले. लक्ष्मणाने त्याला विचारले, हे काय, तुझे शरीर असे विचित्र कसे? तुझे पूर्ववृत्त तरी सांग. आम्ही दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण आम्ही वनात आलो ते पित्याला त्याच्या वचनातून मुक्त करण्यासाठी. रामाची पत्नी सीता आमच्याबरोबर होती. तिला कोणीतरी पळवून नेले, त्यामुळे आम्ही तिचा शोध घेण्यासाठी फिरत आहोत. प्रबंध म्हणाला, मी कश्यपाची पत्नी धनु, हिचा पुत्र. माझे नाव आहे धनु. मी खूप सुंदर बलाढ्य. मी अनेकांना त्रास देत असे. मी एकदा स्थूलशिरा नामक ऋषीला उन्मत्तपणाने भेडसावले. त्यावेळी तो ऋषी क्रुद्ध झाला. त्याने मला शाप दिला. त्याच्या शापाने माझे पाय मोडले. मी आता जागेवरून कोठे जाऊ शकत नाही. माझी अशी स्थिती होणार म्हणून एक आकुलसे होऊन त्या ऋषींची क्षमा मागितली. माझी शापातून मुक्तता कशी होईल असे विचारले. ऋषी म्हणाले, अयोध्येचा राम लक्ष्मण सीतेचा शोध घेत येथे येतील, तेव्हा तू त्यांना खाऊन टाकण्यासाठी पकड. ते तुझे हात तोडून टाकतील, तेव्हाच तुझी या शापातून मुक्ती होईल. मी लगेच ब्रह्मदेवाची आराधना केली. त्यापासून ऋषींचा शाप व्यर्थ व्हावा असा वर मागितला.
पण तसा वर देता येत नाही असे त्याने सांगितले. तेव्हा मला दीर्घायुष्य असावे असा वर मी मागितला. त्याने मला दीर्घायुष्य दिले. मग मी इंद्राशी युद्ध केले, कारण मी उन्मत्त झालो. तेव्हा इंद्राने व्रज मारून माझे डोके कबंधात घुसविले. माझ्या उन्मत्तपणाने मला ही अवस्था प्राप्त झाली. रामा, तूच मला ह्या विचित्र दयनीय अवस्थेतून सोडवणार आहेस. कबंधाने सांगितल्यावरून मग रामाने त्याचा देहदहन करण्याचे मान्य केले. माझी ह्या देहातून मुक्तता केली. तर मी तुम्हाला काही माहिती देईन. एवढे मात्र सांगतो की रावण नावाच्या राक्षसाने सीताहरण केले. मला ह्या देहातून आपणच मुक्ती द्यावी, मग मी दिव्य देह धारण करीन. रामाने फार मोठमोठे लाकडे जमवून चिता पेटवून कबंधाचे दहन केले. त्यावेळी तो धनुचा पुत्र धनु मूळचा दिव्य देह प्राप्त करून रामापुढे प्रगट झाला. उभा राहिला, म्हणाला, तुम्ही मला ह्या शापित शरीरातून मुक्त केले, त्याबद्दल मी तुम्हाला तुमचा कायमचा ऋणी राहीन. रामा, सीतेला पुन्हा प्राप्त करायच्या कामी सुग्रीव नामक वानर तुमच्या उपयोगी पडेल. तो वानर किष्किंधा नगरीचा राजा, त्याचे 4 प्रधान, अपार सामर्थ्यशाली, त्याच्याजवळ कोट्यावधी वानर, त्याची तुला मदत. त्या सुग्रीवाचा मोठा भाऊ वाली याने त्याची भार्या रुमा हिला पळवून नेले. त्यावेळी तुम्ही दोघे समदुःखी व्हाल. रामाने विचारले, धनु, तू ही मुक्ती सांगितलीस ते फार बरे झाले बरं युक्तीने, पण तो सुग्रीव कुठे राहतो रे? तेथे कोणत्या मार्गाने जायचे? धनु म्हणाला, याच मार्गाने तुम्ही पुढे जा. तुम्ही पंपा नामक सरोवराजवळ जाल. तेथून जवळच एक पर्वत, तेथे सुग्रीव राहतो. स्त्रीवरून वाली सुग्रीव यांचे भांडण झाले. तुझ्या पाठबळाने सुग्रीव वालीशी युद्ध करील. त्यावेळी तू वालीचा वध करशील, कारण तसेच विधी लिखित आहे, हे मला माहिती. तुम्ही दोघे किती हिंडाल? हजारो लाखो वानर सहारे जग ढुंडाळून काढतील. सीता कोठे हे शोधून काढतील. रामाला असे सांगून तो धनु दिव्य देहाने विमानात बसून वैकुंठात गेला. कबंध द्वार नावाचा हा अध्याय. पुढचा भाग. राम लक्ष्मण पुढे चालले. काही काळाने ते पंपा सरोवरापाशी आले. दोघे तेथे जलपान करून विश्रांती घेत बसले. तेथून जवळच शबरी नावाचे योगाभ्यासी भिल्लीन राहत होती. मातंग ऋषीची ती सेवा करीत असे. तिची पर्णकुटी पाहून ते दोघे तिला भेटले. रामाने तिला कुशल प्रश्न विचारले. ज्ञानी तपस्व्याला मुख्य अडचण त्याच्या गर्वाची कशी होती? भ्रमाने जगाला खरे मानण्यामुळे माणूस बंधनात कसा पडतो, इत्यादी आत्मविषयक चर्चा रामाने त्या भक्तिभावयुक्त शबरीशी केले. शबरी रामाच्या दर्शनामुळे कृतकृत्य झाली. ती रामाला म्हणाली, शरभंग ऋषी तुमचे दर्शन घेऊन स्वर्गात गेले. त्यांनी मला सांगितले की राम लक्ष्मण पुढे ह्या प्रदेशात येणार नाही. त्यांचे तुला दर्शन लाभेल. तेव्हापासून मी तुमचे आगमन केव्हा होईल याची वाट पाहत आहे. आता मी स्वर्गात जाण्याचे ठरवले. मी तुमच्यासाठी फलाहाराची तयारी केली. तुम्ही माझ्याकडून पूजा स्वीकारावी, फलाहार घ्यावा अशी प्रार्थना. रामाने ते मान्य केले. पूजेचा फलाहाराचा स्वीकार केला. नंतर गुरुभक्तीमुळे हा अपूर्व योग जुळून आला. त्याबद्दल शबरीने आपल्या गुरूंचे स्मरण केले. नंतर स्वर्गात जाण्यासाठी रामाची अनुज्ञा मागितली. रामाने शबरीची योगशक्ती जाणली. त्याचे दर्शन घेऊन रामलक्ष्मणाच्या पायी वंदन करून शबरीने सिद्धासन घातले. अंगातील योगाग्नी प्रदीप्त करून आपला देह तेथेच दहन केला. त्यावेळी स्वतःच्या दिव्य देहाने विमानाचा आश्रय न घेता ती अक्षय मुक्ती प्राप्त करून अंतरिक्षात अदृश्य झाले. त्यानंतर राम लक्ष्मण शबरीच्या आश्रमातच बसले असता राम पुन्हा सीतेच्या विरहाने व्याकुळ झाला. त्यावेळी त्याने त्या वनात अनेक पक्षी पशु ऋतूप्रमाणे कामभोग घेताना पाहिले. स्वतः विरही असताना या सामान्य प्राण्यांना मात्र परिणयाचे सुख मिळते अशी वैषम्य मुक्त भावना मानव देहधारी रामाच्या मनात आली. त्याने कोकिळ पक्ष्यांचा ध्वनी ऐकताच त्याच्या मनात कामदेवाने प्रवेश केला. त्यामुळे रामाने कोकिळाचा शाप दिला. तुमचे कुंजन बंद पडेल. कोकिळाने क्षमा उशाप मागितला. तेव्हा रामाने सांगितले, फक्त वसंत ऋतूत तुम्हाला गाता येईल, बाकी वर्षभर तुम्ही मौन राहाल. मृगी मिथुन कडा मैथुन क्रीडा करत होते. त्यांना रामाने शाप दिला, तुम्ही कामक्रीडा करताना तुम्हाला मरण येईल. उशाप मागितला तेव्हा म्हणाला, तुम्हाला पारधी फक्त रात्री पकडण्यास आला असता हे मरण वडवील, अन्यथा नाही.
गज मिथुनाची क्रीडा पाहून रामाने शाप दिला, तुम्ही अंगभूक कराल, हत्तीचा प्राण जाईल. पण हत्तीने फारच काकुळतीने क्षमा मागितली. तेव्हा राम म्हणाला, त्या समयी जर हत्तीने सोंडेने तुझ्या माथ्यावर पाणी घातले तर तू मरणार नाहीस. हत्तीन तुला गवत खायला घालील, त्याने तू मरशील. तेव्हापासून हत्तीन पाण्यातच कामक्रीडा करतात. मोर मयुरी क्रीडा करताना पाहून रामाने मोराला शाप दिला, तू नपुसंग होशील. उशाप मागितला तेव्हा त्याने मोराला नेत्रातून वीर्य उत्पन्न होईल असा उशाप दिला. कावळा कावळी यांनाही त्याने असा शाप दिला की तुम्हाला तुमच्या जन्मात एकदाच मैथून करता येईल. चक्रवाकाला त्याने शाप दिला, तुम्हाला रात्री विरह सोसावा लागेल, दिवसाच्यावेळेस तुमची एकमेकाशी भेट होईल. रामाने अशा प्रकारे विचित्र शाप दिले. ही त्याची अवतारलीलाच होय. पुढे ऋष्यमुख पर्वताजवळ ते दोघे पोचले. रामाने लक्ष्मणाला म्हटले, लक्ष्मणा हाच तो ऋष्यमुख पर्वत दिसतो. येथे विपुल फुले फळे आहे. सर्व परिसर फार रम्य. सुग्रीव त्याचे 4 प्रधान याच पर्वतावर राहतात असे कबंधाने आपल्याला सांगितले. सुग्रीवाची आपली भेट कशी होईल बरे? शबरी उद्धार नावाचा हा भाग होता. आता पुढचा श्री भावार्थ रामायण किष्किंधा कांड सुरू होत आहे. त्यातला पहिला भाग. श्री गणेशाय नमः. एकनाथ म्हणतात, ज्या रामाने माझ्याकडून अरण्यकांड लिहून घेतले तोच आता किष्किंधा कांड लिहून घेणार. मी माझे नित्याचे व्यवहार करताना श्रीराम स्वतः मला हे भावार्थ रामायण सांगतात आणि माझ्याकडून बळानेच लिहून घेत आहे असा माझा नित्याचा अनुभव. शबरी योगाग्नीने आपला जड देह जाळून स्वतः स्वर्गात गेली. पंपा सरोवराजवळून राम लक्ष्मण पुढे जाताना त्यांना ऋष्यमुख पर्वत दिसला असे अरण्यकांडाच्या अंती सांगितले. धनुष्यबाण धारण केलेले राम लक्ष्मण वनातून चालत असता त्यांना ऋष्यमुख पर्वतावरून सुग्रीवाने पाहिले. त्याला वाटले हे वन देवांना अगम्य, अगदी दुर्गम असे असता हे दोघे चापधारी तरुण येथे चालत कसे आले? मला मारण्यासाठी वालीने तर यांना पाठवले नसेल ना? त्याने आपल्या प्रधानांना म्हटले, आपण येथून उठून दूर कुठेतरी जावे हीच बरे. येथे या तरुण वीरांपुढे आपला टिकाव काय लागणार? लगेच सुग्रीवाने प्रधान व त्यांच्या आश्रयास असलेले इतर वानर शिखर सोडून दूरच्या एका शिखरावर जाऊन बसले. सुग्रीव एका गुहेत लपून बसला. त्याचे 4 प्रधानही त्याच्याबरोबर गेले. नळ, नीळ, जामवंत, हनुमंत असे ते बलिष्ठ वानर. हनुमंत सुग्रीवाला म्हणाले, आपण एवढे बलिष्ठ वानर आणि हे तर पायी चालणारे मानव, यांना तू का भीतो ते मला समजत नाही. तेव्हा सुग्रीव म्हणाला, हे निबिड वनातून पायी चालत आले याचाच अर्थ हे की अत्यंत बलाढ्य होय. अरण्यातील राक्षसांना यांनी नक्की मारले, त्याशिवाय ते इथपर्यंत पोहोचणे शक्य नाही. म्हणूनच मला भय वाटले की जर हे आपल्यावर रुष्ट झाले तर आपला नाश करून टाकतील. वाली शापामुळे ऋष्यमुख पर्वतावर येऊ शकत नाही, म्हणून त्याने त्या वीरांना माझा वध करण्यासाठी पाठविले असे मला वाटते. म्हणूनच मी यांना भीतो. यावर हनुमंत म्हणाला, मी बलवान मंत्री असताना तुला कसले भय? तू जर मला आज्ञा दिलीस तर मी आता जाऊन त्या दोघांची माहिती काढून घेतो. सुग्रीव म्हणाला, तुझे धाडस ठीक, पण स्वतःच्या जीवाला जप. तुला वाटतात तितके हे मानव साधेसुधे दिसत नाही. सुग्रीवाने या शब्दात हनुमंताला जाण्यासाठी अनुमती दिली. हनुमंत निघाला. अंजनीला हनुमंताच्या मातेला जेव्हा हनुमंत हा पुत्र झाला तेव्हा महापराक्रमी असा तो वानर सूर्याला चंडू म्हणून फेकण्यासाठी उंच गगनात उड्डाण करून गेला होता. सर्व देवांना त्याचा मोठा धाक बसला. तेव्हा त्याच्या निजबलाची स्मृती त्याला राहू नये. साक्षात विष्णूचा अवतार रामचंद्र याची भेट झाल्यावरच त्याला त्याचे पूर्ण बळ प्राप्त व्हावे असे विधान ब्रह्मदेवाने पूर्वी केलेले होते. त्याप्रमाणेच आता जेव्हा रामाला जवळून पाहण्यासाठी त्याचे वृत्त समजून घेण्यासाठी तो रामासमोर आला तेव्हा त्याच्या अंगी एकदम विलक्षण अद्भुत सामर्थ्याचा संचार झाला. तत्काळ त्याच्या मनात खूप खून पटली की आपला स्वामी सुग्रीव हा नसून समोरचा हा मानव वीरच आपला खरा स्वामी होय. अंजनीने त्याला सांगितले, बाळा, तुला जन्मतच कोपिन आलेला आहे. जो तुझा विजित ब्रह्मचार्याचा कोपिन ओळखील, स्वतःच्या दृष्टीने ओळखील, तोच तुझा स्वामी हे तू समज. ती गोष्ट आठवून हनुमंत पुढे गेला.
सौमित्राच्या मांडीवर डोके टेकून राम जरा पौडला होता. तो एका मोठ्या वृक्षाच्या सावलीत होता. मारुती त्याच वृक्षावर जाऊन बसला. राम लक्ष्मणाकडे पाहू लागला. त्याला वाटले हे दोघे दिंडुबळे मानव दिसतात. त्यातला जो निजलेला आहे तो जर माझा स्वामी असेल त्याचे नाव, गुण, कुळ विचारले पाहिजे. म्हणून त्याने झाडावरून विचारले, हे तरुण मानवा तू कोण? या वनात का आला? मुकाट्याने तुझी माहिती सांग, नाहीतर मी तुला मारेन. रामाच्या त्याच्या प्रश्नाचे कौतुक वाटले. त्याने आपली सर्व माहिती सांगितली. सीतेच्या शोधात आम्ही चाललो असे सांगितले. तेव्हा त्याचे बळ किती याचा अंदाज घ्यावा म्हणून अनंताने एक शाल वृक्ष उपटून रामावर उंचावरून फेकला. रामाने पडल्याच आपल्या अदृश्य शक्तीने तो शाल वृक्ष दूर फेकून दिला. मग हनुमंताने अनेक वृक्ष बराबर फेकले, पण रामाने ते सर्वांचे निराकरण केले. शेवटी हनुमंताने बळ ईर्ष्या संपली. रामाला शरण आला. रामच आपला स्वामी त्याने ओळखले. पण त्यासाठी त्याचा पिता वायुदेव त्याला तेथे येऊन हनुमंताला सत्य सांगावे लागले. तू या रामाच्या सेवेसाठी राहा, त्यातच तुझे कल्याण, कारण हा विष्णूचा अवतार. रामाने हनुमंताला आश्रय दिला. लक्ष्मणाला रामाने हनुमंताच्या जन्माचा इतिहास सांगितला. तो म्हणाला, लक्ष्मणा, पुत्र कामेष्टी यज्ञानंतर यज्ञदेवतेने जो प्रसाद दिला त्यापैकी माता कैकेयीच्या हातातून एका घारीने प्रसाद पळविला. तो प्रसाद त्या घारीने अंजनी नामक तपस्विनी वांद्रीच्या हातात टाकला. तो प्राशन केल्यानंतर अंजनीला जो पुत्र झाला तोच हनुमंत होय. अशा प्रकारे मी भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण जसे यज्ञ प्रसादापासून जन्म पावले तसाच हनुमंतही त्याच प्रसाद पिंडापासून जन्मला. म्हणून आपली व त्याची पुढील कार्यासाठी भेट झाली आहे. राम, लक्ष्मण, हनुमंत यांचे असे मिलन झाले. तिघांनाही आनंद झाला. एकनाथ महाराज म्हणता, अंजनीला प्रसाद कसा मिळाला, हनुमंताचा जन्म कसा झाला, ती कथा शिवरामायणातून घेतली. रामायणाची मूळ कथाच रमणीय. हनुमंताचे चरित्र तर अत्यंत अद्भुत, रोमांचकारी. ते श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. तुम्ही सुद्धा ऐकले असणारच. हनुमंत व राम यांची भेट या नावाचा या ठिकाणी किष्किंध कांड पहिला अध्याय समाप्त झाला. आता पुढील भागात आपण पुढील कथा बघूया. प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेस्तरम् एकैकक्षरं पुंसां महापातकनाशनम्.